जेजुरी गडाच्या पायथ्याशी असं काय घडलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला? माऊलीचा अश्व जागीच थांबला. माऊलीची पालखी पुढे जाईना. 6 लाख वारकरी काय होतं हे समजण्याआधी स्तंभ झाले. गेल्या 500 वर्षाच्या इतिहासात जे कधी घडलंच नव्हतं ते मन हेलकावून टाकणारी घटना जेजुरीच्या पायथ्याशी समोर आली. खरं तर सासवडहून जेजुरीच्या दिशेने माऊलीची पालखी आनंदाने निघाली होती. लाखो वारकरी विठ्ठल नामाच्या भजनात दंग होते. पण अचानक या आनंदाला एक मोठ्या दुर्दैवी अपघाताचे ग्रहण लागले. दिंडी शांततेत चालली असताना एक अनियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला. या भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला, तर 20हून अधिक वारकरी गंभीर जखमी झाले. या एका घटनेने अखंड वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण महाराष्ट्र आज अश्रू गाळत आहे. या भयंकर अपघातामागची बातमी वाऱ्यासारखी पसरली. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात या दुःखात बुडाला होता. सगळ्यांना वाटलं की आता ही संकट टळलंय, सगळं काही सुरळीत होईल. वारकरी डोळ्यातले अश्रू पुसून हळूहळू पुढे सरकू लागले. पालखी जेजुरीच्या वेशीतून आत शिरली आणि गडाच्या पायथ्याशी पोहोचली. पण खरा धक्का तर पुढेच बसणार होता. जो अपघात सासवडला झाला त्यापेक्षाही भयानक आणि डोकं चक्रावून टाकणारी घटना आता गडाच्या पायथ्याशी घडणार होती, ज्याची स्वप्नातही कोणी कल्पना केलेली नसेल. सुरुवातीला लोकांना असं वाटलं की ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं असेल, किंवा ब्रेक फेल झाला असतील, किंवा ड्रायव्हरची काहीतरी चूक असेल. पण जेव्हा पोलिसांनी त्या ड्रायव्हरच्या ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्या ड्रायव्हरने जे सांगितलं त्याने पोलिसांचेही पाय जमिनीवरूनच सरकले. त्याने दिलेली माहिती इतकी धक्कादायक होती की संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ड्रायव्हरने जे सांगितलं होतं त्याचा थेट संबंध थेट जेजुरी गडाच्या पायथ्याशी येऊन जोडला गेला. कारण सासवडच्या त्या घटनेनंतर जेव्हा पालखी जेजुरी गडाखाली आली होती तेव्हा माऊलीचा पवित्र अश्व 1 इंचही पुढे जाईना. पालखी जागीच खिळली. तिथे उपस्थित असलेले पालखीदादा, खांदा देणारे सेवेकरी बर्फासारखे गोठले. सगळीकडे एकच खळबळ उडाली. मग असा कोणता मोठा अपशकुन घडला होता? त्या ड्रायव्हरने अपघाताबाबत असं काय गुपित सांगितलं ज्याचं कनेक्शन थेट जेजुरी गडापाशी घडलेल्या या घटनेशी होतं? चला तर जेजुरी पायथ्याशी घडलेल्या घटनेचा, या ऐतिहासिक आणि गूढ घटनेचा ज्याने 500 वर्षाचा इतिहासच बदलून टाकला ते आपण बघूयात. या सगळ्या थरारक घटनेची सुरुवात झाली तर सकाळपासूनच 13 जुलैला सकाळी माऊलीची पालखी थेट सासवडवरून निघाली होती. 13 जुलैच्या त्या सकाळी माऊलीची पालखी अत्यंत उत्साहात जेजुरीच्या दिशेने निघाली होती. लाखो वैष्णवांचा हा मेळा हातात टाळ मृदंग घेऊन खंडोबाच्या नगरीकडे भक्तिभावाने पावलं टाकत होता. सगळीकडे फक्त आणि फक्त विठुनामाचाच गजर सुरू होता. वारी हळूहळू पुढे सरकत होती. जेजुरीच्या जवळ असणाऱ्या भोंबळेमळा या परिसरात पोहोचली. वातावरण अगदी कसं भरावून गेलं होतं. पण अगदी त्याच वेळी वारीमधला तो पहिला मोठा धक्का बसला होता. तो अपघात ज्याने अख्ख्या महाराष्ट्र सुन्न केला. हा अपघात कसा झाला, तिथे काय घडलं हे वारंवार सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्या अपघातामागचं जे खरं कारण त्या ट्रक ड्रायव्हरने पोलिसांना सगळ्यांना सांगितलं होतं ते ऐकून लोकांच्या अंगावर काटा आला. कारण त्या कारणाचा थेट संबंध जेजुरी गडाच्या पायथ्याशी घडणाऱ्या अघटित घटनेशी होता. त्या दिवशी भोंबळेमळा परिसरात अचानक एक अनियंत्रित ट्रक दिंडीत घुसला. क्षणात आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर चिंतेत आणि गोंधळात झालं. सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील 3 महिला वारकऱ्यांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले, तर काही वारकऱ्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. स्वतः सुनेत्रा पवार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. आता ही बातमी संपूर्ण सोशल मीडियावर आणि महाराष्ट्रात व्हायरल झाली. पण खरा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. त्या ड्रायव्हरने पोलिसांना नेमकं काय सांगितलं आणि जेजुरी गडाच्या पायथ्याशी माऊलीचा अश्व का थांबला? काय होतं त्यामागचं गूढ कारण? या दुर्दैवी घटनेमुळे वारीला एका प्रकारे गालबोटचं लागलं. जणू काळ आला होता आणि त्या निष्पाप वारकऱ्यांना घेऊन गेला. पण मित्रांनो, फक्त प्रश्न असा अपघातापुरता मर्यादित नव्हता. खरी गूढ कथा यानंतर सुरू होते. कारण हा अपघात झाला तेव्हा वारी अजून जेजुरी गडापर्यंत पोहोचायचीच होती. जेजुरीमध्ये गेल्यानंतर गडाच्या पायथ्याशी एक अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक विधी केला जातो.
आणि त्यानंतर गडावर भंडारा उधळला जातो. पण या पवित्र विधीच्या अगदी आधीच तो दुसरा मोठा अघटित प्रकार घडला. अपघाताची गोष्ट तर आता सगळ्यांना समजली आहे, पण अपघातानंतर पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं हीच ती महत्त्वाची माहिती, जेव्हा ती आज आपण घेणार आहोत. जेव्हा अपघात झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला, तेव्हा पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यात चालू केली. त्या ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं, पण जेव्हा ड्रायव्हर समोर आला तेव्हा सगळं चक्रावून गेले. तो गाडी चालवणारा ड्रायव्हर चक्क 70 वर्षाचा वृद्ध माणूस होता. आता विचार करा, एक 70 वर्षाचा माणूस भरधाव ट्रक घेऊन अचानक वारकऱ्याच्या गर्दीत घुसला का? ही केवळ एक तांत्रिक चूक होती, ब्रेक फेल झाले होते, की यामागे दुसरंच काहीतरी कारण होतं? हाच मोठा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. आता ही घटना घडून बरेच तास उलटून गेले आहेत. पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि कसून चौकशी सुरू केली आहे. पण याच चौकशी दरम्यान ते ड्रायव्हरने पोलिसांसमोर असा काही खुलासा केला ज्याचा थेट संबंध जेजुरी गडाच्या होणाऱ्या त्या पवित्र विधीशी जोडला गेला. आता संपूर्ण महाराष्ट्रात या ड्रायव्हरच्या अधिकृत जबाबाची म्हणजेच त्यांच्या स्टेटमेंटची चकात्यासारखी वाट पाहत होता. एका बाजूला ड्रायव्हर पोलीस कारवाई सुरू केली होती, तर दुसऱ्या बाजूला आपली माऊलीची पालखी हळूहळू जेजुरीच्या वेशीकडे सरकत होती. दोन्ही बाजूला दोन वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या, पण ड्रायव्हरने जे धक्कादायक सत्य सांगणार होतं त्याचं कनेक्शन थेट जेजुरी गडाच्या पायथ्याशी घडणाऱ्या त्या अघटित घटनेशी जोडलं गेलं जाणार होतं याची कोणालाही पुसटशी कल्पनाही नव्हती. अखेर पोलिसांनी ड्रायव्हरला बोलते केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्या प्रश्नाचा भडीमार सुरू केला. सांग, हे कसं घडलं? कोणाची चूक होती? तू असं का केलंस? त्या ड्रायव्हरने जे सांगितलं ते इतकं विचित्र आणि अकल्पनीय होतं की तिथले पोलीस अधिकारी चक्रावून गेले. पण ड्रायव्हरने नक्की काय सांगितलं हे ऐकण्याआधी आपण जेजुरीच्या वेशीवर नेमकं काय घडत होतं ते पाहूया. तिकडे भोंबळे मळ्यातील त्या अपघाताच्या धक्क्यातून वारकरी कसेबसे सावरत होते. जड अंतकरणाने डोळ्यातून अश्रू घेऊन वारकऱ्यांची पावलं पुढे पडत होती. दुपारच्या सुमारास माऊलीची पालखी अखेर जेजुरीच्या नगरीच्या वेशीवर दाखल झाली. नेहमीप्रमाणे जेजुरीकरांनी येळकोट येळकोट जय मल्हाराचा जयघोषात माऊलींच्या रथाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. चहूबाजूनी पिवळ्या धमाचत भंडाऱ्याची उधळण सुरू झाली. अवघी जेजुरी सोन्याची झाली होती. पण या भंडाऱ्याच्या उधळणीत आणि जय मल्हारच्या गजरात जेजुरी गडाच्या पायथ्याशी एक असा दुसरा मोठा अघटित प्रकार घडणार होता ज्याने 500 वर्षाचा इतिहासच बदलून टाकणार होता. भंडाऱ्याची उधळण तर सुरूच होती, पण नेहमीसारखा आनंद वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. सकाळी घडलेल्या त्या दुर्दैवी अपघाताची काळी सावली प्रत्येकाच्या मनावर दाटून आली होती. माऊलीचा रथ अगदी संत गतीने जेजुरी गडाच्या मुख्य पायथ्याकडे सरकत होता. वारीच्या परंपरेनुसार रथाच्या पुढे चालणारे माऊलीचे पवित्र अश्व हे साक्षात माऊलीचेच रूप मानले जातात. सकाळच्या घटनेनंतर आता प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. वारीच्या मार्गावरील सर्व वाहने पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि अगदी याच वेळी तिकडे पोलीस ठाण्यात त्या 70 वर्षाच्या ड्रायव्हरने अपघातामागचं खरं गुपित उघडं केलं. तो ड्रायव्हर पोलिसांना हात जोडून रडत म्हणाला, साहेब, माझी यात काही चूक नाही. मी हे जाणून बुजून केलं नाही. पोलिसांनी विचारलं, मग एवढा मोठा अपघात कसा झाला तुझ्याकडून? त्या ड्रायव्हरने जे सांगितलं ते ऐकून पोलिसही शांत झाले. ड्रायव्हर म्हणाला, साहेब, मला खूप ताप आला होता. वारीच्या गर्दीतून गाडी काढायची असल्याने मी लवकर बरं व्हावं म्हणून वाटेत एका मेडिकल स्टोअरमध्ये गेलो. तिथे तापीची एक खूप जास्त पॉवरची गोळी घेतली. आता विचार करा, 70 वर्षाचं वय आणि त्यात हाय पॉवरच्या गोळ्या डोस. ड्रायव्हर पुढे म्हणाला, गोळी घेतल्यावर काही वेळातच मला प्रचंड ग्लानी आली. डोळ्यासमोरून अंधारी दाटून आली आणि चक्कर आली. मला काही समजेनासं झालं. मी नक्की कोणत्या लेनमधून गाडी चालवतोय. काही क्षणात हा घात झाला आणि सगळं संपलं. ड्रायव्हरच्या या कबुलीमुळे अपघातामागचं वैद्यकीय कारण तर समोर आलं, पण मित्रांनो, रहस्य इथे संपत नाही. तिकडे ड्रायव्हरने हा खुलासा केला आणि तिकडे जेजुरी गडाच्या पायथ्याशी एक अत्यंत अकलनीय प्रसंग घडू लागला. तिकडे ड्रायव्हरने पोलिसांना ते कारण सांगितलं आणि इकडे जेजुरी गडाच्या पायथ्याशी 7 लाख वारकरी जागीच थिजून जातील असा प्रसंग घडला. माऊलीचा रथ मुख्य दरवाजापाशी पोहोचलेला होता. चहूबाजूंनी भंडाऱ्याचा जणू महापूर आला होता आणि चौखड्यात आवाज घुमत होता. पण तेवढ्यात अचानक माऊलीचा पवित्र अश्वाने आपले 4ही पाय जमिनीवर घट्ट रोवले. वाऱ्याच्या वेगाने चालणारा तो अश्व 1 इंचही पुढे सरकायला तयार नव्हता. अश्वचालकाने त्याला पुढे नेण्याचा खूप प्रयत्न केला, पण अश्वाच्या शरीरात एक वेगळीच चलबिली दिसत होती.
त्याने डोळे मोठे झाले होते आणि प्रचंड अवस्थ येऊन जगाच्या जागीच खिळला. हे पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या 7 लाख वारकऱ्यांची नजर अश्वावर खिळली. संपूर्ण गर्दी बर्फासारखी शांत झाली. सगळ्यांच्या मनात सकाळी घडलेल्या त्या भीषण अपघातामागची आठवण जागी झाली. ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलं ते कारण आणि अश्वाची ही चलबिचल पाहून वारकऱ्यांना वाटलं साक्षात माऊलीच वारीत झालेले आहेत. ते 3 महिला वारकऱ्यांना दुर्दैवी अंतामुळे अत्यंत दुःखी आहेत. हाच मोठा प्रश्न क्लेश होता, जो अश्व आपल्या अवस्थेतून दाखवून देत होता. पुढच्या 2 मिनिटात तिथे काय घडणार होतं याची कोणालाच कल्पनाही नव्हती. अश्व जागच्या जागीच हलत नसताना अचानक गर्दीतून एका 10 वर्षाचा लहान मुलगा धावत पुढे आला. त्याच्या हातामध्ये जेजुरीचा पवित्र भंडारा होता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा भीतानं थेट माऊलीच्या अश्वाजवळ पोहोचला. त्याने अत्यंत भक्तिभावाने तो पिवळाधमक भंडारा अश्वाच्या कपाळाला लावला आणि मनोभावाने हात जोडले. आणि काय आश्चर्यच वाटलं, भंडारा कपाळाला लावताच अश्वाची ती चलबिचल एका सेकंदात शांत झाली. जणू साक्षात खंडोबा आणि पांडुरंगाने सकाळी अपघातात प्राण गमावलेल्या त्या 3 महिला वारकऱ्यांच्या आत्म्याला आपल्या चरणी धारा दिला होता आणि वारीवर आलेले त्या अवस्थेचं सावट दूर केलं होतं. शांत झालेल्या अश्वाने आनंदाने हवेत मान उंच केली, एक मोठी खिंकाळी दिली आणि तो पुढे वाऱ्याच्या वेगाने गडाच्या दिशेने पुढे निघाला. हे अद्भुत दृश्य पाहून तिथे उपस्थित 7 लाख वारकऱ्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूच वाहू लागले. विठ्ठलाने आणि खंडोबाने वारीवर आलेलं संकट सावट दूर करून नेलं होतं. तर वारकरी बांधवांनो, जेजुरीतील या भाऊक आणि धक्कादायक प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या वारकरी माऊलींना या अपघातात दुर्दैवी अंत झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये भावपूर्व श्रद्धांजली नक्की लिहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.